नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। बघा मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा, पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट काय ती संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत। पाहू शकता बघा, दिल्ली शेवटची संधी पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सूचना। बघा, हमीपत्र सादर न केल्यास सर्वच अर्ज रद्द होणार आहे। तर बघा मित्रांनो, ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ज्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत अशा उमेदवारांना हमीपत्र सादर करणे या ठिकाणी बंधनकारक आहे। आता बघा, हमीपत्र सादर करण्यासाठी त्या ठिकाणी शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। 24 मे 2024 पर्यंत उमेदवारांना हमीपत्र सादर न केल्यास सर्वच्या सर्व अर्ज त्या ठिकाणी रद्द करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी या ठिकाणी कळवलेले आहे। याबाबतचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांची सही असलेले पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। दरम्यान सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो अशी अट घालण्यात आलेली आहे। एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या घटकांच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन त्यांच्या आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्यात 7 मे 2024 अन्वये कळविण्यात आले होते। तर बघा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी परिपत्र काढून त्या ठिकाणी माहिती देखील देण्यात आली होती हमीपत्र सादर करण्यासंदर्भात। परंतु जर तुम्ही हमीपत्र सादर केलं नाही तर सर्वच अर्ज त्या ठिकाणी रद्द होतील अशी माहिती आपल्याला पाहायला मिळते। तर अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर देखील करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।